महाराजांनी मला समजावलं होतं, आपण सगळे एकाच समाजाचे आहोत, म्हणून एकमेकांच्या मदतीसाठी उभं राहायला हवं. आणि तुम्ही दोघं इथून महाराजांना भेटायला जा. तुम्हा दोघांना बोलवलंय. अरे तुम्ही दोघं जेव्हा, या लोकांचं नेहमीच नाटक आहे हे मला लई चांगलं माहितीये. काका सेठजी, लई मजा आली. अहो तुम्ही आहे तर कुठल्याच गोष्टीची कमी नाही बघा. आणि तसं बी प्रत्येकाच्या नशिबात इतकं स्वादिष्ट जेवण मिळणार नाही. काय झालं भीमराव? सोडवू शकला नाहीस आपल्या भावाला? आम्हाला बघ, आमच्याकडे सामर्थ्य आणि पैसा दोन्ही आहेत, म्हणून आम्ही चुकीच्या लोकांना पण सोडवलं. आणि तुझा भाऊ तर खरा होता ना, तो आताही आतमध्ये आहे. आणि जर का तुझ्यात हिंमत असेल तर आपल्या भावाला बाळाला सोडून दाखव. आंबेडकर गुरुजी, तुम्ही पण जा तुमच्या शिष्याच्या मांग मांग. आणि आपली जात आणि आपली लायकी आपल्या शिष्याच्या जातीची आणि लायकीची जोडून टाका. मग काहीतरी काम होईल बघा. आता उभं राहून तोंड काय बघताय आमचं? जाकी वकील बनायची लायकी नाही याची, आणि आमच्या सोबत लढायला निघाला हा. भीम, भीम, बाळा दादा, तुम्ही त्यासनी सोडून दिलं आणि माझ्या भावाला, तो तर अजून बी आताच आहे. हे बघ, वकिलाने जमानतीचे कागद पाठवलेत आणि जमानतीच्या बदल्यात पैसे जमा केलेत. तूही जा आणि घेऊन ये. सोडून देऊ तुझ्या भावाला? हे तर आम्हालाही माहित आहे. पैसे दिल्याने वकील जमानतीचे कागद बनवेल. बघा आता जेही काही आहे, माझ्या हातात काहीच नाही. आता तुम्ही लोक इथून जाऊ शकता. पण हे चुकीचं आहे ना. ज्यानं चोरी केली त्यांना तुम्ही सोडून दिलं आणि माझ्या दादाला तो अजून आताच आहे. मगापासून तुमच्या दोघांची नाटकं बघतोय. चला निघा इथून, चला. गुरुजी, गुरुजी, न्याय मागणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही धक्का देऊन अपमानित केलं तर हा समाज कधीच योग्य प्रकारे चालणार नाही. मी असं नाही म्हणत आहे का तुम्ही दया करून बाळादाताला सोडून द्या म्हणून. मी फक्त हे बघायला आलो होतो का तुम्ही बाकीच्यांना कसं काय सोडलं. पण इथं येऊन माहित पडलं का न्याय फक्त पैक आणि शक्तीनं मिळतो. झालं तुझं बोलून. जे चाललंय तसंच चालू राहणार. चला निघा इथून. चल भीमराव, दुसरा कोणता तरी मार्ग शोधूया.
बदलेल. आज नाहीतर उद्या ही पूर्ण व्यवस्था बदलेल आणि समद्यासनी न्याय मिळेल. मग कुणाकडे पैक असो किंवा नसो, कुणाकडे बी शक्ती असो व नसो, आणि आता माझ्या जीवनाचं हेच लक्ष असेल का ह्या व्यवस्थेचं परिवर्तन व्हावं आणि समद्यासनी सन्मानानं जगण्याचा हक्क मिळावा. चला गुरुजी. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार. लेखणीस बनविले सशस्त्र धारदार, भेदांवर द्वेषावर करुणी तू प्रहार. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया. हा एवढूसा मुलगा मोठमोठ्या गोष्टी करणार आणि आपण ऐकत राहायचं, ते पण ह्याचं फालतूचं ज्ञान आहे. तोंडाला येईल ते बोलायचं. मी पाहिलंय, हा मुलगा सामान्य नाहीये. इतक्या वर्षापासून नोकरी करतोय. हाच एवढाचा पोरगा आपल्या सख्ख्या भावाला कायद्याच्या हवाली करतो आणि मग हाच लोकांपेक्षा वेगळं बोलतो. लोक कायद्याला फास समजतात म्हणून लांब राहतात. फसले तर त्यातून सुटून पळायचा प्रयत्न करत असतात. पण भीमराव तो हे म्हणतो की या व्यवस्थेला बदलेल किंवा नाही बदलेल, पण हिम्मत तर दाखवतोय ना. मग सलाम करा त्याला. कायद्यामध्ये राहून तुम्हाला एवढं पण समजत नाही का चुकीचा विचार करता येते? तुम्हाला दिसत नाहीये हा भीमराव तो आपल्या समाजासाठी लढतोय. भीमराव आंबेडकर, माझी इच्छा आहे की तू जे बोलला होतास ते तू नक्की करावं आणि मी तुला सलाम करावा. असं फुटकं नशीब कोणत्याच बाईच्या नशिबात नको. नवरा घराला घर मानत नाही, उलट घराचा अनाथाश्रम करून ठेवले. सौताचं पोर नको ह्याला. कोणा दुसऱ्याचं पोरग रस्त्यावरून उचलून घरात आणून ठेवलंय. बघतोस काय? डोळं फोडून टाकीन. जेवण पण करायचं, भांडी पण घासायची, समद करायचं या घरात. काय आहे? काढून टाका ना माझं डोळं. माझी आई म्हणायची की माझं डोळं खूपच छान आहेत. डोळच नाही राहिले तर आईची आठवण पण नाही यायची. तुम्ही मला जेवायला नका देऊ, तसं पण मला खायला काहीतरी मिळेलच, जसं आतापर्यंत मिळत आलंय. लोक इतके पण काही वाईट नाहीयेत की भीक मागितलं तर जेवण पण नाही देणार. फक्त तुमच्या घरात नका हाकलो. या जगात असंच भटकलं खूप त्रास देत. खूप वर्षानंतर काल रात्री मला शांत झोप लागलीये. मला इथून बाहेर नका हाकलो. बनवेन म्या जेवण. नाही बनवलं तर परत हे ओरडतील मला. जा आता. तुझ्या रडण्याने मला काही बी फरक नाही पडणार. आणि तसं बी आपली आई ती आईच असते ना. दुसरी कोणती बाई तुझी आई बनल ना कुठला दुसरा माणूस तुझा बाप बनल. जा आता इथनं.
तू घराच्या मागच्या बाजूला का बसलायस? मी घरामध्ये शोधत होतो तुला. ये घे पुस्तका. जिथून तू शिक्षण सोडलं होतंस तिथून आता पुढं सुरू कर. घे. तुम्ही माझ्यासाठी एवढं का करताय? माहित नाही का करतोय. बहुतेक यासाठीच की माझं कोणी आपलं आहे, ज्याला शिक्षणाची लय आवड आहे, पण मी त्याची मदत नाही करू शकत आहे. बस यासाठीच. घे. जर तुला काही त्रास असेल तर फक्त 2 लोकांचं जेवण बनव. मी आणि तो पोरगा, आम्ही दोघं एकाच ताटामध्ये जेवू. हे बघा, तुम्हाला सारखं मला घालून पाडून बोलायची गरज नाही. म्या करेन समद्यांचा स्वयंपाक. भीमराव आणि त्याची सर्व भावंड 2 वेळच्या अन्नासाठी मदत मागत फिरतील. आजवर त्यांना त्यांच्या जातीची जाणीव झालेली नाही, परंतु आता ती होईल. ही गोष्ट सगळीकडे पसरवा की जर त्यांच्या घरातला कोणी दिसला तर त्याला लगेच लांब हकला आणि असं सांगून हकला की आम्ही तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही. ठीक आहे महाराज, आम्ही आताच निघतो. महाराज, जर तुमची आज्ञा असेल तर मला काही बोलायचंय. बोल. महाराज, आज रात्री काही कामानिमित्त मी दुसऱ्या गावात जातोय म्हणून विचार केला. जर तुमचा चमत्कारिक अंगारा मिळाला असता तर तो वाटता आणि वर्गणी गोळा करत आलो असतो. यामुळं तुमच्या मंदिर निर्माण कार्याला काही रकमेचा हात लागला असता. अवश्य मंगेश, तुझा विचार तर चांगला आहे. थांब. जी महाराज. लक्षात ठेव, ज्याला कुणाला हे देशील त्याच्याकडून त्याला झेपेल तेवढी त्याची किंमत अवश्य घे. भक्ती आणि श्रद्धा शक्तीने सांभाळली जाते. श्रीमंतांकडून जास्त पैसे घे आणि गरिबांकडून भले कमी घे, पण पैसे नक्की घे. जशी आज्ञा महाराज. एकदा का काही करून आमचं मंदिर तयार झालं की मग दररोज इथे लोक येतील दान धर्म करायला. आणि जर मंदिर अमीर तर आम्हीही अमीर. आणि मग जागोजागी आम्ही आमची मंदिरं बांधू. आणि मग एक दिवस आम्हीच बनू भगवंत, ईश्वर, सर्वज्ञ सर्वज्ञ महाप्रभू. बाळादादाचं काय झालं? बाळादादा नाही आला.
समद ते पैकवाल आणि ताकदीवाल्यांचं काम आहे. ज्यांनी चोरी केली होती ते समदे सुटले आणि आपले बाळदादा ज्यांनी चोरीचं पैक पकडून दिले त्यांना नाही सोडलं त्या लोकांनी. आणि आपल्याकडे पैका बी नाहीयेत. अनंत बाळदादा कधीच नाही सुटणार. भीम नका रडू, भीम नका रडू. घरात रातच्याला खायला काय बी नाही हाय. पुरंजन आला होता पैके घेऊन मदत कराया, पर तुळसा आणि मंजुळाने त्याला परत पाठवलं. मला वाटतंय की अशा अडचणीच्या येळी थोडी मदत घ्यायला हवी होती. आणि तो कुणी परका नाही आहे ना. काही हरकत नाही आत्या. जर भावांच्या मागे बहिणींचा आशीर्वाद असेल तर आम्ही मिळून या दुःखाचे समधे दिवस काढू आणि रात्रीच्या जेवणाला काहीतरी करूच. चल भीम, काम शोधायला जाऊया. चल निघ, चल चल ए लांब हो. चल जा, चल लांब जा, चल 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 हट, चल जा इथून. आम्ही तुझी काय मदत बिदत करणार नाही. चल. विचित्रच लोक आहेत ही, ज्यांच्याकडे आपण मदत मागत बी नाही ते पण आपल्यापासून लांब चाललेत. त्यासनी आपल्याला दाखवून द्यायचं आहे का आपण असंही आहोत. तर आता हे सगळं बघून तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही असहाय्य आणि अस्पृश्य आहात. तुम्हाला कोणची मदत घेत नाही तर भीक देतो आम्ही. आता जर का आमची बरोबरी करण्याचा हट्ट सोडून दिलात, जे तुम्हाला हीन समजतायत ना तेही तुमची मदत करू शकतील. काय करणार मदत आणि आम्ही मदत मागत पण नाही आहोत कुणाकडून. तू मदत माग किंवा मागू नगस, आम्ही तुझी मदत नाही करणार. आणि आम्ही समधी यामुळं वरडतोय की तुझा समदा भ्रम तुटावा आणि तुला जाणीव व्हावी की तुझी लायकी काय. भ्रम तर तुम्हा लोकांना झालाय, नाहीतर मदत तर आमच्या जातीतले समधे लोक करायला तयार आहेत. पण तरी बी आमासनी काम पाहिजे, मदत नाही. हा मग काम भी नाही देणार. शेठजी, तुम्ही आमासनी काम देणं बंद करू शकता, पण आमची जगण्याची आणि संघर्ष करण्याची आशा नाही मोडू शकत. आणि एवढा विश्वास आहे तर तुम्ही असं उभं राहण्यानं आणि असं बोलण्यानं आणि आमासनी उपाशी ठेवल्यानं आमचा जीव नाही जाऊ शकत. तुम्ही समधे बघाच, मला बी आणि माझ्या कुटुंबाला बी. आणि विश्वासानं सांगतो का आमच्यापैकी कुणी बी मरणार नाही, कोणत्या बी परिस्थितीत नाही. चल आनंद दादा.